कधीकधी देवाकडे जाणारा प्रवास हा दर्शनापेक्षाही जास्त काही शिकवून जातो. आणि हा प्रवास त्यापैकीच एक होता. रात्री जेवण करून आम्ही पुण्यातील वाकडेवाडी एस.टी. बस स्थानकावर पोहोचलो. तिथून दररोज सुटणाऱ्या त्र्यंबकेश्वरच्या बसमध्ये आमचं आधीच बुकिंग केलं होतं. दर्शनाची उत्सुकता मनात होती आणि प्रवासाला सुरुवात झाली. चाकणच्या पुढे गेल्यावर अचानक बस बंद पडली. बॅटरीचा काहीतरी तांत्रिक प्रॉब्लेम झाला होता. ड्रायव्हर आणि कंडक्टर जवळपास 1 तास बस सुरू करण्यासाठी प्रयत्न करत होते. रात्रीचा अंधार, रस्त्यावरची शांतता आणि पुढे काय होणार याची अनिश्चितता. वातावरण पूर्णपणे बदललं होतं. नाशिकला आम्ही पहाटे 4:30 पर्यंत पोहोचणार होतो. पण या अडचणीमुळे वेळेचं सगळं गणित बिघडलं. शेवटी 1 तासानंतर दुसरी नाशिकची बस मिळाली आणि आमचा प्रवास पुन्हा सुरू झाला. पहाटे 5:30च्या सुमारास आम्ही नाशिकला पोहोचलो. तिथून लगेच त्र्यंबकेश्वरची स्थानिक बस पकडली. रात्रभरचा थकवा, अपुरी झोप आणि सततचा प्रवास. पण मनात एकच उत्सुकता होती, महादेवांच्या दर्शनाची. सकाळी साधारण 7 वाजता आम्ही त्र्यंबकेश्वरमध्ये पोहोचलो. सर्वप्रथम पवित्र कुशावर्त कुंडात स्नान केलं. थंडगार पाण्याचा स्पर्श होताच रात्रीच्या संपूर्ण प्रवासाचा थकवा जणू कुठे गायबच झाला. त्र्यंबकेश्वर हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक अत्यंत पवित्र ज्योतिर्लिंग मानलं जातं. ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी वसलेलं हे मंदिर केवळ धार्मिकदृष्ट्याच नाही, तर ऐतिहासिक आणि आध्यात्मिकदृष्ट्याही खूप महत्त्वाचं आहे. कुंडातून बाहेर पडून आम्ही मंदिराकडे निघालो. मंदिराचं भव्य वास्तुशिल्प, भक्तांची गर्दी आणि वातावरणात घुमणारा हर हर महादेवचा जयघोष प्रत्येक क्षण मनाला वेगळीच ऊर्जा देत होता. दर्शनासाठी रांगेत उभं असताना एकच विचार मनात होता, इतक्या अडचणी आल्या, प्रवासात इतका उशीर झाला, पण कदाचित हे सगळं महादेवांचीच परीक्षा असेल. आणि शेवटी तो क्षण आला. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन झालं. त्या काही सेकंदांमध्ये प्रवासातील सर्व त्रास, थकवा आणि अडचणी क्षणार्धात नाहीशा झाल्या. मन पूर्णपणे शांत झालं. देवापर्यंत पोचण्याचा मार्ग नेहमीच सोपा नसतो. पण जेव्हा श्रद्धा सोबत असते, तेव्हा प्रत्येक अडचण ही फक्त प्रवासाचा एक भाग बनून जाते. आजचा हा त्र्यंबकेश्वरचा प्रवास